अथ श्री यदुपत्याचार्यकृतं दारिद्र्यहर व्यासस्तोत्रम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। हे कृष्णबदरीवासिन् क्वासी व्यासदयानिधे इमाम् अवस्थां सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। हे सच्चिच्छुभदः क्वासी तर्काभयविराजितम् इमाम् अवस्था सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। हे कीटराज्यसन्दायिन् क्वासी वासिष्ठवंशज इमाम् अवस्थां सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। हे पाराशर्यः सर्वेश क्वासी सत्यवती सुत इमाम् अवस्थां सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। हे तापसशिरोरत्न क्वासी देवेश तुष्टिमन् इमाम् अवस्थां सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। हे विद्यामणिजन्माब्दे क्वासी द्वैपायनानघः इमाम् अवस्थां सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। हे शुद्धबुद्धि क्वासी बादरायण सर्वदा इमाम् अवस्थां सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। हे दुर्बुद्धितमः सूर्य क्वासी वेदविभाजकः इमाम् अवस्थां सम्प्राप्तम् अनाथं किमुपेक्षसे। संसारकानने ज्ञानद्वारके लसदुःखितं दारिद्र्यदुस्सहावस्थम् अनाथं पाहि मां प्रभो। विषयासक्तचेतो वाक् शरीरं दोषदूषितं दारिद्र्यदुस्सहावस्थम् अनाथं पाहि मां प्रभो। श्रौतस्मार्तक्रियाभ्रष्टं बाह्यशौचविवर्जितं दारिद्र्यदुस्सहावस्थम् अनाथं पाहि मां प्रभो। दुर्दानाद्दानकर्तारं दुरन्ये निरतं सदा दारिद्र्यदुस्सहावस्थम् अनाथं पाहि मां प्रभो। परदाररतं नित्यं परनिन्दायतं सदा दारिद्र्यदुस्सहावस्थम् अनाथं पाहि मां प्रभो। आम्नायज्ञेयकायात्मन् भक्तभक्तिप्रकाशितः आमन्दानन्दमां व्यासकृपा दृष्ट्वा विलोकयः। अचक्षुस्पूर्वजा भेद्य सञ्जय ज्ञानदप्रभो आमन्दानन्दमां व्यास कृपा दृष्ट्वा विलोकय। व्याख्याशक्तिप्रदश्रीदः कविताप्रदमानद आमन्दानन्दमां व्यास कृपा दृष्ट्वा विलोकय। ज्ञानदीपप्रभाभात ब्रह्माण्डान्तर्बहिर्स्थितः आमन्दानन्दमां व्यास कृपा दृष्ट्वा विलोकय। आशेषदोषदावाग्ने भवामय विषङ्मणे आमन्दानन्दमां व्यास कृपा दृष्ट्वा विलोकय। राकाधिपकराश्लेष हर्षनिर्दोषपूरुषः आमन्दानन्दमां व्यास कृपा दृष्ट्वा विलोकय। इमं मन्त्रपठेभ्यस्तु शतवारं गुरुशुचिः ददाति तस्य सम्पत्तिः शुकस्तातो न संशयः। इति श्री यदुपत्याचार्यकृत दारिद्र्यहर ವ್ಯಾಸಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ. ಈ ಸ್ತೋತ್ರವು ಶೀಘ್ರ ಫಲಪ್ರದವಾಗಿದೆ. ಸುಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಶುಚಿರ್ಭೂತರಾಗಿ ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು 100 ಬಾರಿ ಪಾರಾಯಣ ಮಾಡುವುದರಿಂದ ಸಕಲ ದಾರಿದ್ರ್ಯಾದಿಗಳು ಶೀಘ್ರವಾಗಿ ತೊಲಗಿ ಸಂಪತ್ತಿನ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತವೆ. ಶ್ರೀ ವೇದವ್ಯಾಸದೇವರ ಪರಮಾನುಗ್ರಹವಾಗಿದೆ. ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಪಾರಾಯಣದಿಂದ ಸಂಪತ್ತು ಸದಾ ನೆಲೆಸುತ್ತದೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ.
ಧನ್ಯವಾದಗಳು. ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು.